चहा नको उत्तर द्या. मुख्यमंत्री फडणवीसांच्या चहापाण्याला मवियाचा ठेंगा. भास्कर जाधवांचा सरकारवर थेट हल्लाबोल. महाविकास आघाडीने आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या चहापाण्याच्या निमंत्रणावरून भूमिका स्पष्ट करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी सरकारवर जोरदार टीका केली. चहापाण्याच्या निमंत्रणाला कार्यक्रमाला उपस्थित न राहण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतल्याचं त्यांनी म्हटलंय. भास्कर जाधव यांनी म्हटलंय की सरकारकडून चहापाण्यासाठी निमंत्रण देण्यात आलं असलं तरी त्याला उपस्थित न राहण्यामागची भूमिका यापूर्वी अनेकदा स्पष्ट करण्यात आलेली आहे. सरकारचे अपयश, निर्णय प्रक्रियेतील त्रुटी, जनतेच्या प्रश्नांबाबत असणारी उदासीनता यामुळे सरकारसोबत चहापाण्याला जाणं योग्य वाटत नसल्याचं त्यांनी म्हटलंय. यावेळी त्यांनी राज्यातील पावसाच्या परिस्थितीवर चिंता व्यक्त केली आहे. जून महिना संपत आला तरी अपेक्षित पाऊस पडलेला नाही, त्यामुळे राज्यासमोर दुष्काळाचं संकट उभं राहण्याची शक्यता असल्याचं त्यांनी सांगितले. परिस्थिती लक्षात घेता राज्य सरकारने यासाठी कोणती तयारी केली आहे का, याचा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. जाधव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अर्थसंकल्पीय भाषणाचा संदर्भ देत सरकारवर टीका केली. दुष्काळ आणि पाणी टंचाईची शक्यता सरकारला आधीपासून माहीत होती असे अर्थसंकल्पातून स्पष्ट झाले. मात्र या संकटाचा फटका नागरिकांना बसू नये यासाठी कोणतीही प्रभावी उपाययोजना करण्यात आल्याचं दिसत नाही, असा आरोप त्यांनी केला आहे. सरकारने जनतेच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष केलं असल्याने अशा परिस्थितीत सरकारसोबत बसून चहापान करणे शक्य नसल्याचं स्पष्ट करत महाविकास आघाडीचे बहिष्कार कायम असल्याचं त्यांनी म्हटलंय. दरम्यान आगामी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमधील संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत असून विविध जनहिताच्या मुद्द्यांवरून सरकारला घेरण्याची रणनीती महाविकास आघाडीने आखल्याचे संकेत मिळत आहेत. आज आपल्या सर्वांच्या समोर महत्त्वाची आमची भूमिका ही आहे की नेहमीच्या पद्धतीप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आम्हा सर्वांना चहापानाकरता आमंत्रित केलेलं आहे आणि या चहापानाला न जाण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे. अर्थात तुमच्यासारखे पत्रकार मित्र हेही म्हणतील की आताची ही नेहमीचीच प्रथा झालेली आहे की सत्ताधारी पक्षानं अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधी पक्षाला चहापानाला बोलवावं आणि विरोधी पक्षानं चहापानाला जाऊ नये, ही आता नेहमीचीच पद्धत पडलेली आहे. अशा प्रकारचा तुमचा कदाचित त्या संदर्भातला मतप्रवाह असू शकतो. पण मी आपल्या सर्वांना एक विनम्र असं आव्हान करतो की प्रत्येक वेळी जी आम्ही भूमिका मांडतो आणि सरकारचं अपयश, सरकारच्या चुका, सरकारचं वागणं आणि सरकारच्या मांडीला मांडी लावून चहा का घेत नाही याचा आम्ही खुलासा प्रत्येक वेळी केलेला आहे. पण तुमच्यासारखे जाणकार पत्रकार असं मला सांगू शकतील का की तुम्ही मागच्या वेळेला नाराजी व्यक्त केली होती, तुम्ही काही सूचना केल्या होत्या, त्या सूचना करण्यामध्ये सरकार पुढाकार घेतंय, सरकारच्या वागण्यामध्ये, सरकारच्या कार्यपद्धतीमध्ये काही सुधारणा झाली का, असा जर तुम्हाला प्रश्न केला तर तुम्ही देखील आमच्या मताशी सहमत व्हाल की सरकारचं वागणं हे सुधारणं तर सोडा, परंतु हळूहळू सरकार हे सुधारण्याची अपेक्षा करण्याच्या पलीकडे जायला लागले. आज आपण बघतो आज तारीख आहे 21 जून. हा महिना म्हणजे प्रचंड पावसाचा महिना, परंतु आज 21 जूनला पाऊस पडलेला नाही. आणि मग हा महाराष्ट्र आता सुका दुष्काळ जाहीर करावा लागेल आणि ती आमची मागणी असेल आणि म्हणून त्याची महाराष्ट्र सरकारनं काय तयारी केली आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं आपण अर्थसंकल्पीय भाषण ऐकलं असाल, त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं की यावर्षी अल निनो या प्रकारचा त्या ठिकाणी नैसर्गिक संकट उभं राहणार आहे आणि आपल्या राज्याला खूप मोठ्या पाणी टंचाईला, सुक्या दुष्काळाला सामोरं जावं लागणार आहे. मग हे जर तुम्हाला इतके अगोदर कळलं होतं तर या राज्यातल्या नागरिकांना
या संकटाच्या झळा पोचू नयेत याकरता सरकारने कोणतीही उपाययोजना केलेली नाही आणि म्हणून अशा सरकारच्या मांडीला मांडी लावून मी चहा पिऊ शकत नाही. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.